पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या निंबाळकरवाडी भागातून पोलिसांना एक मृतदेह सापडलेला आहे, जो पोत्यात बांधून ठेवलेला होता। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जेव्हा भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास केला तेव्हा आता एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जी संपूर्ण प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार कात्रजची जी चौकी आहे तर तिथे 19 नोव्हेंबरला एक मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर अशोक पंडित नावाच्या व्यक्तीला आता पिंपरी चिंचवड भागातून अटक केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अशोक पंडितला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली आणि त्यानंतर त्याने अजय पंडित नावाच्या व्यक्तीचा खून केला असल्याचं त्याने कबूल केलं आणि त्यानंतर निंबाळकरवाडी भाग जो आहे तिथे भारती विद्यापीठ पोलिसांची टीम पोहोचली आणि त्यांच्याकडून हा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे। रात्री उशिरा हा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भातलं पोस्टमॉर्टमसाठी जी बॉडी आहे तर ती पाठवण्यात आलेली आहे आणि जो प्राथमिक तपास केलेला आहे, चौकशी केलेली आहे, त्यामध्ये काही कौटुंबिक वाद होता आणि या वादातूनच खून झाला असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि काही वाद होते त्यामुळे त्याने त्याचा खून केला असल्याची माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून केला जातोय। मात्र पुणे शहरामधली गुन्हेगारी आपण बघतोय की दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा मृतदेह पोत्यात आढळल्याने इथे राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत तर त्यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।